मेळघाटच्या टोकावरील गार पठार धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांना तिथे भुरळ पडते आणि ते त्या ठिकाणी गर्दी करतायत। पर्यटक या धबधब्यावर गर्दी करत असल्याचं दिसतंय। मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इथला निसर्ग हा बहरलेला आहे। हा धबधबा मेळघाटाच्या निसर्ग सौंदर्यात आणखी भर घालतोय। आपण ही सुंदर अशी दृश्य पाहतो। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। पाहूया। मेळघाटच्या शेवटच्या टोकावर आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती एक गार पठार नावाचा धबधबा जो आहे तो या ठिकाणी आहे आणि मी सध्या याच धबधब्याच्या समोर आहे। आपण इथे पाहू शकतो सध्या पावसाळा जो आहे तो झालेला आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे मेळघाटातील संपूर्ण धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहे। सातपुडा पर्वत रांगांवरून कोसळणारे हे धबधबे आता पर्यटकांना जे आहे ते भुरळ घालतायत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या धबधब्यांवर संपूर्ण मेळघाटामध्ये पर्यटक गर्दी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या गार पठार या परिसरामध्ये हा धबधबा आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते येताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। काही अंशी हा धबधबा जर पाहिलं तर पर्यटकांच्या नजरेच्या आड असल्याचा हा धबधबा पाहायला मिळतोय। मात्र सध्या जर पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणात हा धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि धबधबा प्रवाहित झाल्यामुळे निसर्ग सौंदर्यामध्ये जी आहे ती भर पडलेली आहे। धुके आणि धुक्याच्या मधातून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असून पर्यटकांचे लक्ष जे आहे ते आपल्याकडे वेधत आहे। त्यामुळे या धबधब्यावर आणखी किती पर्यटक येत्या काळात भेटी देतात आणि या धबधब्याचा आनंद घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सम, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, मेळघाट, अमरावती।